2 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात कसं हवामान राहणार आहे, कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत मान्सूनपूर्वी पाऊस पाहायला भेटणार आहे, या संदर्भात आपण अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये आज काही भागात विजेच्या कडकडाटासोबत पावसासाठी अनुकूल वातावरण झालेलं आहे, पण अशी काही 1-2 जिल्ह्यांमध्येच अशी शक्यता आपल्याला दिसलेली आहे। पुढील 24 तासामध्ये महाराष्ट्रात पाऊस वाढणार आहे। विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्वी पाऊस पाहायला भेटणार आहे। लवकरच महाराष्ट्रामध्ये आपल्याला मान्सूनचा पाऊससुद्धा पाहायला भेटणार आहे। 5 तारखेपासून 7 तारखेच्या मध्यात मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता दिसत आहे। सध्या एक सायक्लोनिक सर्क्युलेशन दक्षिण पश्चिम राजस्थानच्या भागावर बनलेला आहे, एक सायक्लोनिक सर्क्युलेशन उत्तर प्रदेशच्या भागावर बनलेला आहे, एक सायक्लोनिक सर्क्युलेशन दक्षिण पश्चिम अरब सागरच्या भागावर बनलेला आहे। या व्यतिरिक्त आपण पाहू शकता राज्यामध्ये तुरळक ठिकाणी खास करून दक्षिण भागामध्ये आपल्याला उंचीवरचे ढग दिसत आहेत आणि आज दिवसभरात राज्यातील बहुतांश भागामध्ये कोरडे वातावरण होते। पुढील 24 तासामध्ये अंदाज आहे की विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होणार आहे। यामध्ये अकोला, बुलढाणा तसंच वाशिम, इकडे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सर्वच भागामध्ये काही भागात जोरदार पाऊस पाहायला भेटणार आहे। काही भागात विजेच्या कडकडाटासोबत सुसाट्याच्या वाऱ्यासोबत आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा भाग असणार आहे, जळगावतील काही भागांमध्ये अशी शक्यता निर्माण होणार आहे। तसंच इकडे जालना आणि परभणी, हिंगोली, नांदेड याच्या आसपासही काही ठिकाणी उद्या आपल्याला पाऊस होताना दिसणार आहे। आयसोलेटेड प्लेसेसवर शक्यता आहे। धाराशिवमध्ये उद्या मुसळधार पावसाचा अंदाजा दिसत आहे। तसंच इकडे सांगलीतील उत्तर भाग आणि साताऱ्यातील काही भागांमध्ये खास करून पूर्वी भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। पुण्याचा पूर्वी भागामध्ये आणि इकडे नगरचा काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता उद्या दाट दिसत आहे। दक्षिण पश्चिमचा भाग बघितला तर कोल्हापूरतील दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता उद्या दिवसभरासाठी आपल्याला दिसत आहे। एकंदरीतच राज्यामध्ये पाऊस वाढत आहे आणि मान्सूनची वाटचाल सुद्धा राज्याकडे वाढलेली आहे। जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला सविस्तरपणे समजवला तर उद्या दिवसभरात इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात खास करून पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे आणि सर्वच भागामध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता उद्यापासून निर्माण होणार आहे। काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत या भागात पाऊस होण्याची शक्यता उद्या दिसणार आहे। तसंच तुरळक ठिकाणी इकडे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली, नांदेडमध्येही काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे। हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे, पण ज्या भागामध्ये पडणार आहे त्या भागामध्ये दिलासादायक शेतकऱ्यांना वाटणार आहे, आनंदमय वाटणार आहे। कारण आता खास करून मराठवाड्याच्या भागामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे, तर मराठवाड्यामध्ये सध्या पावसाची खूप जास्त गरज आहे। मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये गावांमध्ये दुष्काळ पडत आहे आणि तिथल्या लोकांना आता पावसाची खूप जास्त वाट लागलेली आहे। तसंच इकडे आपण जर बघितलं तर धाराशिव आणि बीडतील काही भागांमध्ये उद्या जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। सोलापूरतील उत्तर भाग आणि सांगली, साताऱ्यातील काही भागांमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता खास करून दिसत आहे। उद्या आपल्याला या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा काही वेळासाठी पाहायला भेटू शकते। इकडे नगरच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता उद्या दिसत आहे। तसंच कोल्हापूर आणि सिंधुदुर्गतील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता उद्या दिसणार आहे। बाकी राज्यामध्ये बाकीचा इकडे नंदुरबार, धुळे आणि नाशिकचा हा जो काही भाग बघितला तर या भागामध्ये उद्या पावसाची शक्यता कमी आहे, पण येणाऱ्या दिवसांमध्ये या भागातील पाऊस आपल्याला वाढताना दिसणार आहे। नंदुरबार, धुळे, नाशिक आणि ठाणे तसंच पुण्याचा काही भाग आणि इकडे रत्नागिरी, साताऱ्यातील पश्चिम भाग, रत्नागिरी तसंच मुंबई, पालघर आणि ठाणे या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता उद्या कमी आहे, पण लवकरच या भागातील पावसाला सुरुवात होणार आहे। तर सर्वच भागामध्ये पाऊस येण्याची शक्यता येणाऱ्या दिवसामध्ये निर्माण होणार आहे आणि लवकरच गोव्यापर्यंत आपल्याला मान्सून येताना दिसणार आहे। 5 किंवा 6-7 तारखेला महाराष्ट्रामध्ये मान्सून आपल्याला येताना दिसणार आहे। मान्सून
महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल त्याची वाढलेली आहे आणि लवकरच महाराष्ट्राच्या भागामध्ये मान्सून हे आपल्याला पाहायला भेटू शकते. तर सध्याच्या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक हवामानाचे अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा जॉईन करू शकता.